नमस्कार. आपल्या सर्वांचे भन्नाट रेसिपीज या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण जे आपलं कोवळं दूध असतं, म्हैसी आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे दूध निघलं जातं त्याला कोवळं दूध म्हणतात. आणि या कोवळ्या दुधापासून छान असा आमच्या कोल्हापूर साईडचा पारंपरिक असा पदार्थ बनवणार आहोत. त्याला पिट्टी म्हणतात किंवा पातळ खरवस म्हणतात. चला तर मग हे आपण बनवायचं आहे आणि कसं बनवायचं ते पाहूया. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया. चला तर मग आज आपण जी छान अशी पिट्टी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी आपण हे अर्धा लिटर कोवळं दूध घेतलेलं आहे. म्हणजे म्हैस आल्यानंतर चीक निघतो आणि चीक झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे दूध काढलं जातं त्याला कोवळं दूध म्हणतात. आणि यापासून पिट्टी छान तयार होते. हे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे कोवळं. पाव किलो गूळ घेतलेला आहे. हे आपण पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा घेतला तरी सुद्धा चालेल. आणि ही चवीसाठी आपण वेलची पावडर घेतलेली आहे. तर हे आपलं थोडंसं साहित्य आणि या थोड्या साहित्यात छान अशी आपण पिट्टी बनवणार आहे. चला तर मग आपण कृती बघूया. आता हे सगळं दूध आपण ओतून घेणार आहोत. हे आता आपण जवळजवळ अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. यात पाणी अजिबात वापरायचं नाही, फक्त हे कोवळं दूध घ्यायचं. हे कोवळं दूध घातल्यानंतर आता आपण गूळ घालून घेणार आहे. झटपट अशी ही आपली रेसिपी तयार होते आणि मुलांना खायला देखील छान लागते. ही तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकताय. हा असा पूर्णपणे गूळ आता आपण वितळून घ्यायचा आहे. जर कोणाला कोवळं दूध मिळालं नाही तर तुम्ही आपल्या रेग्युलर दुधाचं पण बनवू शकताय. पण जे कोवळ्या दुधापासून छान अशी पिट्टी तयार होते ती कोवळ्या दुधापासून जी तयार होते ती ह्याच्यापासून जे आपलं रेग्युलरचं दूध होतं त्याच्यापासून तयार होत नाही. यात आपण छान असं पूर्ण गूळ वितळवून घेऊया. आता गूळ वितळेपर्यंत आपण काय करणार आहे, जे आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ते छान असं तांबूस रंगावर भाजून घेणार आहोत. चला तर मग आता आपण तांदळाचं पीठ अगोदर भाजून घेऊया, तोपर्यंत हा आपला गूळ विरघळून जाईल. आता आपण एक कढई घेतलेली आहे. गॅस बारीक लावून घेऊया. बारीक गॅसवरच एकदम हे भाजून घ्यायचं पीठ. आपली कढई तापलेली असल्यामुळे लगेच पटकन हे आपलं तांबूस रंगावर होत आलंय. आधी आपण 2 चमचे घातलेले आहे. पूर्णपणे तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकताय छान असं हे आता आपल्या तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. हे तुम्ही पाहू शकताय गूळ देखील आपला छान असा हा वितळत आलेला आहे, वितळलेलाच आहे. आता आपण हे एक गॅसवर ठेवून ह्याला एकदम मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहे. ही जी तुम्ही पिट्टी बनवता ही मुलांना खूप आवडते. मुलंही आवडीनं खातात आणि आमच्या कोल्हापूर साईडला ही छान प्रकारे बनवली जाते आणि आवडीने मुलं खातात ही. आता तुम्ही पाहू शकताय छान असं आपलं हे दाटसर दूध व्हायला तयार झालेलं आहे. आता यात आपण जे आपण भाजून घेतलेलं तांदळाचं पीठ होतं ते थोडं थोडं घालून घ्यायचं. दोन चमचे घातल्यानंतर पुन्हा हलवून घ्यायचे. आणि आता हलवून घ्यायचं छानपैकी. ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे काही घालायचं नाही, कारण की हे असंच खायला छान लागतं. जे ओरिजिनल आणि पारंपरिक आहे तेच खायला छान लागतं. आता हे छान असं उकळी फुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता पूर्ण ह्याच्यातल्या गुठळ्या फुटलेल्या आहेत. आता यात घालूया आपण वेलची पावडर. छान अशी आता आपली पिट्ठी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पुन्हा जरासं हलवून घ्यायचं, म्हणजे तो पूर्णपणे आतपर्यंत ढवळलं जातंय. आणि आता ही उतरून आपण रूम टेम्परेचरला येऊ द्यायची, पूर्ण गार होऊ द्यायची आणि मगच ही सर्व करणार आहोत आपण. चला तर मग हे आपण काढून घेऊया.
तर ही आता आपली जी पिट्टी आहे ती नॉर्मल टेम्परेचरवर यायला सुरुवात झालेली आहे, कोमट झालेली आहे. चला तर आता आपण ही काढून घेऊया. आता ही आपण काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि हे तुम्ही पाहू शकता याच्यात रवाळपणा देखील किती सुंदर असा आलेला आहे. छान अशी दाटसर रवाळ अशी आपली ही पिठी तयार झालेली आहे. जर कोणाला कोवळं दूध नाही मिळालं तर तुम्ही रेग्युलर दुधात जरी केलात तरी चालेल, छान लागते खायला. ही तुम्ही नक्की तुमच्या घरी करा. कोवळ्या दुधात केलात तर अतिशय उत्तम, पण साध्या दुधात केला तर मुलांना आवडते आणि मुलं आवडीनं खातात. काहीतरी वेगळा प्रकार हा खाल्ला जातोय. नेहमी आपण बासुंदी श्रीखंड वगैरे खातच असतोय, पण ही आपण पिठी जर चपाती सोबत खाल्लात, पुरी सोबत खाल्लात तर अतिशय सुंदर लागते. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग सबस्क्राईब करा.